हे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले? इतकी वर्ष चाललेल्या गोष्टी यांना अचानक एकदम त्याच्यावरती बंधनं आणायचा अधिकार कोणी दिला? कोणतरी एक व्यक्ती जाते कोर्टामध्ये आणि त्याच्यावर तुम्ही निर्णय देऊन टाकता. आणि म्हणून हे सगळ्या कोर्टांना जे प्रत्येक ठिकाणी नाक खुपसायची जी काही सवय लागली आहे ना, तिथं देश चालवा म्हणा. मग निवडणुका तरी कशाला पाहिजेत? कशाला हव्यात लोकसभा आणि कशाला हव्यात विधानसभा आणि कशाला हव्यात महानगरपालिका? तुम्हीच चालवा. ते बरं अपघात आता परवा दिवशी त्या ऑलिम्पिक्समध्ये एका पोराचा जिम्नॅस्ट एका पोराचा पाय तुटला. मग आता काय करायचं? जिम्नॅस्टिकला पाठवायचं नाही, अपघात होतात म्हणून. मग 18 वर्षाच्या खाली क्रिकेटला पण पाठवायला नको, बॉल लागतो म्हणून. मला असं वाटतं थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून या सगळ्या गोष्टींचे निर्णय याच्या पुढे कोर्टाने दिले पाहिजे. मोहरमच्या मिरवणुका निघतात, मोहरमच्या मिरवणुका निघतात, त्यामुळे त्याच्यामध्ये पाठीवरती मारून घेत असतात, रक्त काढत असतात, ते सगळं रक्त रस्त्यावरती वाहत असतं. त्या बाबतीत निर्णय द्याल का? कारण ते अंगावरती येतील म्हणून तिकडे निर्णय नाही. आम्ही सहन करणार, आम्ही ऐकून घेणार. ते काय मंडप उभारले जातात, ज्या प्रकारचा गोंगाट होतो, ज्या प्रकारे काही लाऊडस्पीकर लावले जातात, पैशाचा जो काही व्यवहार सगळा चालू असतो, हे गैर आहे. याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारणच नाही. परत ते काय 20 थरापर्यंत, काय 20 फुटापर्यंत तुमची दहीहंडी आणण्याची. मग आता काय स्टुलावर न फोडायचे का अंड्या?